नमस्कार मित्रांनो. फौजदारी न्यायालयामध्ये आता एक नवीन शब्द जो पूर्वीपासूनच अस्तित्वात होता पण प्रकर्षाने बोलला जातो तो म्हणजे फेअर ट्रायल. न्याय्य सुनावणी. याबाबत या पुढील काळात अनेक निकाल अपेक्षित आहेत. यापूर्वीही आलेले आहेत. आता ChatGPT असेल, गुगल बाबा असेल, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी असेल, या सगळ्या समाज माध्यमांवर आमच्यावर अन्याय होतोय, आम्हाला योग्य प्रकारे सुनावणी मिळत नाही अशी बरीच आरडाओरड दिसून येते. या समाज माध्यमांवर सर्वोच्च न्यायालयाचे, उच्च न्यायालयाचे अनेक निकाल प्रदर्शित होत असतात आणि त्यांचा हवाला देऊन फेअर ट्रायल बद्दल बोललं जातं. आज आपण फौजदारी क्षेत्रात काम करणाऱ्या वकिलांसाठी फौजदारी खटला चालवताना त्यांची कर्तव्य तर बघितलीच पाहिजेत. भारतीय न्यायव्यवस्थेपुढील अडचणी याही विचारात घेतल्या पाहिजेत. न्यायसंस्था, न्यायाधीश, कोर्टापुढील कामकाज याचाही विचार केला पाहिजे. पण त्याचबरोबर खरंच अनेक वेळा अशी फेअर ट्रायल नाकारली जाते का, आरोपीवर अन्याय होतो का, याचाही विचार करणं गरजेचं आहे. अगदी खरं आहे की प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. अनेक वेळा आरोपींचे वकील टाइमपास करतात, कालहरण करतात. एकदा जामीन झाला की आरोपी कोर्टात यायला टंगळमंगळ करतात, एक्झम्पशनचे अर्ज देत सुटतात. आरोपी जेलमध्ये असतात तेव्हा जेलमधल्या युनिव्हर्सिटीमधून त्यांना अनेक अर्ज करायला सुचवलं जातं. काही वेळेला बदसल्ल्यामुळे सुद्धा ते अनेक अर्ज करतात आणि आतला माणूस पिचलेला असतो, त्यामुळे सुद्धा काही खरंच चांगले अर्ज येत असतात. मग त्या अर्जांचा निकाल लावणं, जामिनाचा निकाल लावणं, डिस्चार्जच्या अर्जाचा निकाल लावणं आणि असे अनेक जे किरकोळ अर्ज येतात, तक्रार अर्ज येतात, त्यांचा निकाल लावणं, यात सुद्धा न्यायालयाचा बराच वेळ जातो आणि रखडत कशी तरी ती ट्रायल चालू असते. ही सुनावणी चालू असताना आरोपीला जेलमध्ये योग्य वागणूक मिळत नाही, त्याला योग्य अन्न मिळत नाही, मुख्यतः त्याला औषधोपचार वेळेवर होत नाहीत, त्याला आजार झालाय आणि त्याला वरिष्ठ न्यायालयाच्या आदेशाने किंवा ट्रायल कोर्टाने सुद्धा चांगल्या हॉस्पिटलचा इलाज त्याला उपलब्ध करून द्यावा अशी त्याची इच्छा असते. त्याच्यात काही वेळ जातो. सरकार पक्षाचे बरेच अर्ज असतात, साक्षीदार वेळेवर मिळून येत नाहीत, सरकारी वकील उपलब्ध नसतात. अनेक वेळेला फिर्यादीला विशेष इंटरेस्ट या खटल्यामध्ये असतो, मग तो विशेष सरकारी वकील नियुक्त करतो, त्यासाठी काही काळ जातो. या व्यतिरिक्त न्यायालयाच्या बदल्या, न्यायालयाचे इन्स्पेक्शन, न्यायालयाचा इगो, न्यायालयापुढील इतर कामे याचाही विचार केला जातो. एका न्यायालयासमोर प्रशासकीय तर कामं असतातच, मग डायसवर आल्यानंतर तातडीची काही कामे असतात, रिमांडची कामे असतात, जामिनाची कामे असतात, क्रिमिनल बोर्ड क्लिअर करायचा असतो, सिव्हिल बोर्ड क्लिअर करायचा असतो, अपिलांची रिव्हिजनची पूर्तता करायची असते, त्याबद्दल लक्ष घालायचं असतं आणि बोर्डावरनं कधीतरी रखडत एक एक केस पुकारत मग कुठेतरी आपला नंबर येतो. आणि जी सुनावणीची चांगली वेळ असते 11 ते 2, जेव्हा जज उत्साहात असतात, तेव्हा प्रत्यक्ष सुनावणी सुरू होत नाही, झाली तर खूप उशिराने होते आणि मग 1ला सुनावणी सुरू झाली की लगेच 2 वाजतात, 2ला वाजले की लंच टाइम होतो आणि मग जज तारीख देऊन मोकळा होतो किंवा न्यायाधीश महाराज दुपारनंतर केस ठेवतात. बोलताना सर्वच जण 2:30ला या, 2:45ला या बोलतात, परंतु तशी काही सुनावणी सुरू होत नाही, कारण पुन्हा दुपारची कामं, तातडीची कामं, याच्यात कधीतरी 4-4:30ला
तो विटनेस पुन्हा साक्षीच्या पिंजऱ्यात येतो. मधल्या काळात त्याला शिकवलेलं असतं. मग तो नायबाचं गणित सुरू करतो आणि या सगळ्या अडचणीतून डिफेन्स कौन्सिलला आरोपीच्या वकिलांना जावं लागतं. आता व्हीसीचं तंत्रज्ञान आलं असलं तरी साहेबाचा आवाज, आरोपीचा आवाज, वकील काय हरकती घेतात ते तिकडे पिंजऱ्यात बसलेल्या किंवा जेलमध्ये अडकवलेल्या कैद्यांना ऐकू जातच असं नाही. बरं, त्यांचा माईक म्यूट करून ठेवला जातो, त्यामुळे त्यांना तक्रार करता येत नाही. त्यांचे मख्ख चेहरे पाहत उलट तपास करावा लागतो. इथे सुद्धा अन्याय होतो. अनेक वेळा वकिलांचे चांगले प्रश्न विचारले जात नाहीत, कारण जज आणि वकील यांच्यात समन्वय होत नाही. पुन्हा इगोचा प्रश्न निर्माण होतो. साहेबांना घाई निर्माण होते. म्हणजे सरतपास जेवढा संतपणे चालतो किंवा अनेक वेळा प्रॉसिक्युशनला जेवढी न्यायालयाकडनं मदत होते तेवढी आरोपींना होत नाही. इथे प्रत्येक गोष्टीत अपवाद आहेत. अजूनही अनेक न्यायाधीश चांगले आहेत, फेअर ट्रायल करतात, आरोपीला योग्य संधी देतात. आरोपीचे वकील वाहत असतील तर त्यांना योग्य ठिकाणी अडवतात. त्यांचा योग्य सन्मान ठेवून आरोपीचे वकील सुद्धा थांबतात, पुढच्या विषयाला हात घालतात. पण अनेक वेळा खटके सुद्धा उडतात. हा न्यायालयीन अस्मितेचा जो प्रश्न निर्माण झालाय तो खूप मोठा प्रश्न आहे आणि वाढत चाललेला प्रश्न आहे. न्यायालयाच्या अडचणी सर्व मान्य असतील, पण तरी सुद्धा एकदा डायसवर बसल्यानंतर हातात जो खटला सुनावणीला घेतलेला आहे त्या पटलावरच्या खटल्याला अतिघाई करून अनावश्यकपणे आपली मते नोंदवून आरोपींनी घेतलेली हरकती योग्य प्रकारे रेकॉर्डवर न घेता त्याचा लागलीच निकाल न लावता अंतिम सुनावणीच्या वेळी बघू हा जो सूर लावला जातो तो सुद्धा फेअर ट्रायलला घातक आहे. अनेक वेळेला आरोपींची चार्जशीट आणि पटलावरची न्यायालयाच्या समोरची मूळ चार्जशीट किंवा फाईल ही वेगवेगळी असते. खरं तर त्याची फोटोकॉपी, झेरॉक्स प्रत आरोपींना देणं अपेक्षित असतं. त्या सर्व कागदांच्या नकला त्याच क्रमाने देणं आवश्यक असतं. त्याच्यासाठी अनुक्रमणिका, फेरिस्त हे प्रकार आहेत. पण बऱ्याच वेळेला त्या कागदांचे नंबर जुळत नाहीत. बऱ्याच वेळेला असं होतं. आणि मग आरोपी 81 नंबरचा कागद बघत असतात, चार्जशीट नंबरच्या व्हॅल्यूम नंबर 3चा, आणि जज पुढे तो कागद चार्जशीट नंबरच्या व्हॅल्यूम नंबर 2 मध्ये 126 पानावर असतो. आता ह्याच्यात जो वेळ जातो तो सुद्धा अन्यायकारकच आहे. इतकंच कशाला, एखाद्या कागदाची नक्कल आरोपीकडे नसते, आरोपीने मागितली तर जज सांगतात की चार्जशीट ताब्यात घेताना तुम्ही तपासून का घेतली नाहीत. आता कुठल्या JMFC कोर्टामध्ये चार्जशीट देताना स्वतः कोर्ट किंवा कोर्टाचा स्टाफ आरोपीच्या नकला आणि कोर्टाच्या नकला तंतोतंत बरोबर आहेत की नाही बघून घेतं. मुद्देमाल घेताना जे स्टाफ चूक करतात ते ह्या गोष्टी इतक्या तंतोतंत पाळणार आहेत. आणि आरोपीचे वकील तिथे असतात नसतात. अशा वेळी चार्जशीट जर मिळाली नाही, योग्य प्रकारे मिळाली नाही, चार्जशीटमधले फोटो किंवा प्रिंट्स आउट वाचता येण्याच्या लायकीच्या नसतील, अर्धवट आल्या असतील, पान नंबर उलटे सुलटे झाले असतील, तर ती तक्रार कुणा करायची? अर्थात आरोपींची जबाबदारी आहे. आरोपींनी हरकती घेतल्या पाहिजेत, पण घेतली नाही आणि असं जर चूक लक्षात आली तर सरकार पक्षाच्या सहयोगाने कोर्टाने जर योग्य आदेश केले तर वाद तिथे मिटू शकतात. परंतु जेव्हा कोर्टच प्रॉसिक्युशनच्या बाजूने बोलायला लागतं आणि नकला देण्याला टाळतं, अनेक वेळा सही शिक्क्याच्या नकला लगेच मिळू शकत नाहीत, त्यावेळी मात्र अडचण येते. सरकार पक्ष अनावश्यक कागद चार्जशीटमध्ये टाकतं आणि आवश्यक कागद लपवून ठेवतं. आवश्यक असूनही स्टेशन डायरीच्या एंट्र्या दाखल करत नाहीत, सर्टिफाईड कॉपी दाखल करत नाहीत, पासपोर्टची सर्टिफिकेट दाखल करत नाहीत, फायनल कॉज ऑफ डेथ सर्टिफिकेट दाखल करत नाहीत. याच्यावर पुन्हा 2 वाद तयार होतात. जज म्हणतात जे नाही ते नाही, तुम्ही त्याचा फायदा घ्या, त्या बेनिफिट ऑफ डाऊट तुम्हाला मिळेल.
पण त्या कागदांमध्ये काय आहे हे बघितल्याशिवाय आरोपीतर्फे उलट तपास करणं घातक असतं, ही बाजू मात्र ते समजून घ्यायला तयार नसतात. अशा वेळी सुद्धा फेअर ट्रायलवर अन्याय होतो, आरोपीवर अन्याय होतो. आरोपीला त्याची बाजू योग्य प्रकारे मांडण्याची संधी दिली पाहिजे. आता एक नवीन फॅड आले. आरोपीने जामीन केला, मेहरबान उच्च न्यायालय जामीन नाकारतं, जामीन मंजूर करतं, त्याबद्दल कोणाचाच वाद नसतो. पण अनावश्यकपणे अनेक वेळा ट्रायल तातडीने चालवण्याच्या सूचना होतात. आता ट्रायल तातडीने चालवणं म्हणजे काय? ज्यांना परवडतं ते वारंवार हायकोर्टात जातात, ऑर्डर बदली करून घेतात, बदल करून घेतात, अमेंड करून घेतात. अनेक वेळा आता प्रॉसिक्युशनच्या बाजूने विशेष सरकारी वकील असतात, फिर्यादीच्या बाजूने खाजगी वकील असतात, ते ट्रायल एक्सपिडाइट करून घेतात. अनेक वेळा आरोपींना जामीन नाकारला जातो, त्यामुळे आरोपीचे वकील सुद्धा मागणी करतात. पण ह्या ट्रायल एक्सपिडाइटच्या नातात अनेक अन्याय आरोपींवर होत असतात. अनेक वेळा सरकार पक्षावर सुद्धा अन्याय होत असतात. डे टू डे ट्रायल खरंच शक्य आहे, आणि शक्य असेल तर सर्वांना विश्वासात घेऊन सर्व वकिलांच्या सोयीने नको करायला. म्हणजे वकील बाजूच्या कोर्टात असला तरी त्याच्या विरुद्ध नो क्रॉस होणं कितपत योग्य आहे? आरोपी कोर्टासमोर नसला तरी त्याच्या अपरोक्ष म्हणजे तो हजर नसताना ट्रायल चालू करणं आणि त्याचा वकिलाबाबत आदेश करणं कितपत योग्य आहे? बरं, हे बऱ्याच वेळेला असं होतं की आरोपीचे वकील सकाळी 10:30-11 वाजताच कोर्टात येऊन बसलेले असतात. 11 ते 1:30 अगदी 1 वाजेपर्यंत ते बसलेले असतात. तोपर्यंत सरकारी वकील येत नाहीत किंवा साक्षीदार होत नाही किंवा काही कारणाने ट्रायल सुरू होत नाही. आणि मग त्यांचीच आजूबाजूच्या कुठल्या तरी कोर्टात दुसरी ट्रायल सुरू झाल्यावर ते तिकडे कोर्टाच्या परवानगीने जातात. इकडे लगेच साक्षीदार सुरू केला जातो आणि त्या बाबतीत आरोपीच्या वकिलांना योग्य उलट तपास घ्यायला वेळ दिला जात नाही, संधी दिली जात नाही. हे सुद्धा अन्यायकारक आहे. बरं, आरोपींच्या वकिलांची बऱ्याच वेळेला अशी अडचण असते की शेवटी तो बोरू न्यायदेवतेच्या हातात असतो. केसचा निकाल त्यांना द्यायचा असतो. त्यामुळे काय मर्यादेच्या पलीकडे न्यायदेवतेला नाराज केलं जात नाही, सांभाळून घेतलं जातं, अपमानित करता येत नाही. कंटेम्प्ट ऑफ कोर्टची भीती असते. पुन्हा हायकोर्ट काय म्हणेल असा एक टांगती तलवार असते. मागचे पक्षकार काय बोलतील हे टेन्शन असतं. कारण शेवटी आरोपीचे वकील ही आरोपीवर अन्याय करू नये, होऊ नये या प्रामाणिक हेतूने बरेच जण वागतात. त्यांना मग न्यायसंस्थेविरुद्ध, न्यायालयाविरुद्ध अर्ज देता येत नाही, आपली नाराजी प्रकट करता येत नाही. परंतु नेमका आजचा व्हिडिओ हा याच कारणासाठी आहे. जर तुमच्या आरोपींवर अन्याय होत असेल, जर तुमच्या आरोपींची बाजू योग्य प्रकारे योग्य वेळेत मांडून देता येत नसेल, जर तुमचे कागद योग्य काळजी घेऊन सुद्धा पटलावर येत नसतील, उलट तपासात वापरू दिले जात नसतील, तुम्ही योग्य संधी देऊन योग्य नोटीस देऊन सुद्धा सरकार पक्ष कागद मिळवून देत नसेल, तुम्हाला सर्टिफाईड कॉपी मिळायला उशीर होत असेल, न्यायालय सरतपास नोंदवताना स्वतःच्या मताने वागत असेल, साक्षीदाराची साक्ष थोडीशी बदलून लिहित असेल, न्यायालयाच्या हातात जे जबाब किंवा पंचनामे असतात त्यांना सांभाळून घेतलं जात असेल, पंचनाम्याच्या वेळी जर वस्तू ओळखताना न्यायालय थोडा अन्याय करत असेल, वेळ वाचवण्यासाठी डायरेक्ट सरकारी वकील किंवा संबंधित पोलीस अधिकारी न्यायालयाच्या ताब्यातील मुद्देमाल नेमका तेवढा काढूनच साक्षीदाराला दाखवत असतील, आरोपीच्या ओळखीच्या बाबतीत न्यायालय घाई करत असेल, योग्य उलट तपासणी होऊ शकत नसेल, सरतपासामध्ये तुम्हाला काही हरकती असतील आणि त्या या बुजरेपणामुळे, न्यायालयाच्या भीतीमुळे तुम्हाला घेता येत नसतील, तर तुम्ही योग्य वकील आहात असं म्हणता येणार नाही. वयापरत्वे, अनुभवाच्या आधारे तुम्हाला न्यायालयाशी विनंतीपूर्वक बोलून, न्यायालयाला समजावून आरोपींवर अन्याय होणार नाही यासाठी, न्याय सुनावणीसाठी, फेअर ट्रायलसाठी मागणी करण्याचा हक्क आहे आणि तो तुम्ही बजावला पाहिजे.
न्यायालय काय विचार करेल याच्यापेक्षा आपल्या आरोपींवर अन्याय होता कामा नाही याचा प्राधान्याने विचार जेव्हा होतो तेव्हा तो योग्य प्रकारे वकील आहे, तो वकिली योग्य प्रकारे करतोय, पक्षकाराचा हित सांभाळतोय, समतोल सांभाळतोय असंच म्हणावं लागेल. त्याने प्रत्येक वेळा एकेरीवर येणं, न्यायालयाशी हुज्जत घालणं नक्कीच चुकीचं आहे. पण शांतपणे सुद्धा म्हणणं मांडता येतं आणि पटलावर अर्ज ठेवता येतात. अनेक वकील न्यायपीठावर, डायसवर, ट्रायलमध्ये जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा तेव्हा त्याच जागी अर्ज द्यायला घाबरतात, त्यांचे हात थरथरतात. ही खूप मोठी चूक या न्यायव्यवस्थेत होत असते. त्यामुळे दोष वकिलांचा सुद्धा आहे. जेव्हा तुम्हाला उघड्या डोळ्यांनी दिसतंय, तुमच्या तर्कसंगत बुद्धीला पटतंय की हे न्यायालय आपल्या विरुद्ध आहे, हे न्यायालय सरकारी पक्षाच्या बाजूने जास्त विचार करतंय, हे न्यायालय उगाच न्यायालयीन इगो आडवा आणून आपल्याला अडवतंय, आपला प्रश्न हा योग्य आहे, लिजिटिमेट आहे, रिलिव्हंट आहे, पक्षकाराच्या हितासाठी आहे, त्याची बांधणी आपण योग्य प्रकारे केलेली आहे, कोर्टासमोरच्या रेकॉर्डच्या आधारे आणि आपल्याकडील हातातील सही शिक्क्याच्या नकलांच्या आधारे किंवा कुठल्या तरी महत्त्वाच्या माहितीच्या आधारे पक्षकाराच्या हितासाठी रिलिव्हंट क्वेश्चन विचारतोय, त्याचा बेस्ट क्वेश्चन विचारतोय आणि तरीसुद्धा कोर्ट केवळ लवकर क्रॉस आटपावी म्हणून आपल्याला अडवतंय. त्यावेळेला तो प्रश्न लेखी स्वरूपात विचारणं आवश्यक आहे. असे 5-6 लेखी प्रश्न विचारले तर न्यायालय समजून जातं. न्यायालय पण तुम्हाला आजमावत असतं. तुम्ही नमतं घेतलं तर न्यायालय तुमच्यावर आरूढ व्हायचा प्रयत्न करतं. तुम्ही कणखर वागलात, नम्रपणे वागलात, न्यायालयाचा शक्यतो इगो दुखवत नसेल तर न्यायालय तुम्हाला थोड्या वेळाने मदत करतं. आणि तुमच्या प्रश्नात तसाच जोर असेल तर न्यायालयाला अगदी मराठीत बोलायचं तर नाखुश होऊन का होईना तो प्रश्न आणि उत्तर घ्यावं लागतं. आणि ते उत्तर उद्या तुम्हाला युक्तिवादासाठी उपयोगी पडणार असतं. उद्या येणाऱ्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, तपासी अंमलदाराला कोंडीत पकडण्यासाठी आवश्यक असतं. इम्प्रूव्हमेंट, कॉन्ट्रॅडिक्शन, ओमिशन या बाबतीत अनेक गफलती न्यायालयाच्या असतात. तुम्हाला जी इम्प्रूव्हमेंट महत्त्वाची वाटते, जी कॉन्ट्रॅडिक्शन महत्त्वाची वाटते आणि जी खरंच आवश्यक आहे, ज्याच्यामुळे केसवर परिणाम होणार आहे, साक्षीदाराच्या विश्वासार्हतेवर परिणाम होणार आहे, पुढच्या साक्षीदाराला अडचणीत आणणारा तो प्रश्न आहे, अशावेळी ती कॉन्ट्रॅडिक्शन योग्य प्रकारे सिद्ध करून घेणं, ती इम्प्रूव्हमेंट योग्य प्रकारे एव्हिडन्समध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे. हे तुमचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी वेळ प्रसंगी तुम्हाला न्यायालयाशी वाद घालण्याचा सुद्धा प्रसंग येतो आणि तो वाद घालण्याची हिंमत तुमच्यात आली पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा आरोपीच्या बाजूने विचार करता तेव्हा सुनावणीसाठी किती तारखा पडल्या, आरोपी किती दिवस जेलमध्ये आहे, किती तारखांना एक विटनेस आला नाही, किती तारखांना सरकारी पक्षाला झुकतं माप पडलेलं आहे, आणि मग जेव्हा सुनावणी होते तेव्हा ही घाई का, हा प्रश्न तयार होतो. म्हणजे कालरण आधी झालंय आणि एकदा सुनावणी झाल्यानंतर लवकर आटपा हे जे चक्र चालू होतं ते फेअर ट्रायलच्या अत्यंत विरुद्ध आहे. पक्षकाराची कॅपॅसिटी नसेल तर ट्रान्सफर अर्ज होत नाहीत, उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल होऊ शकत नाहीत. पण निदान तुमचा रेकॉर्ड चांगला असेल, पटलावर संबंधित प्रश्नाबाबतचे किंवा संबंधित अनफेअर ट्रायलबाबतचे, आरोपींवर अन्याय होणाऱ्याबाबतचे जर लेखी अर्ज योग्य शब्दात लिहिलेले असतील तर त्या आदेशांविरुद्ध सुद्धा तुम्हाला वरती जाता येतं किंवा उद्या शिक्षा झाल्यानंतर जे अपील होणार असतं ते वरिष्ठ न्यायालयात जे कोण वकील असतात त्यांना त्या अपिलात ते ग्राउंड वाढ म्हणून करता येतं. अर्थात हे वराती मागूनचे घोडे असतात. ट्रायल ही त्या दिवशीचं रण असतं, ते युद्ध त्या दिवशीच जिंकायचं असतं. जिद्द ही फार आडवी न येता तुम्हाला ट्रायलच्या वेळी, सुनावणीच्या वेळी, सरतपास चालू असताना किंवा उलट तपास चालू असतानाच योग्य हरकती तुमच्या बाजूने मांडून, आरोपीच्या बाजूने, तुम्ही सरकारी वकील असताल तर सरकारी पक्षाच्या बाजूने, पोलिसांच्या बाजूने मांडता येणं आवश्यक आहे. आणि त्याचा योग्य युक्तिवाद करून, योग्य संदर्भ निकाल देऊन, तर्कसंगत युक्तिवाद करून कोर्टात
कोर्टकडून होणारी ॲक्शन किंवा कोर्टाचं मत कसं चुकीचं आहे, फेअर ट्रायलच्या दृष्टीने ते कसं घातक आहे आणि कोर्टाने नक्की कसं त्या क्षणी त्या प्रसंगी वागलं पाहिजे, रेकॉर्ड कसा केला पाहिजे किंवा कशा प्रकारे कागदपत्र रेकॉर्डवर आणली पाहिजे किंवा आदेश करायला पाहिजे, हे कोर्टाला समजावून सांगणं लॉ ऑफिसर म्हणून तुमचं काम आहे. न्यायव्यवस्था पोखरले, न्यायव्यवस्था भ्रष्ट झाले, न्यायव्यवस्था कालहरण करते, आमच्यावर सतत अन्याय करतं, न्यायालय कमकुवत आहे, न्यायालयाचा अभ्यास कमी आहे, न्यायालय जातीयवादी आहे, न्यायालयाला बदलीची घाई आहे, न्यायालयाला स्वतःची मतं आहेत, अशा कॉमेंट्स करण्यापेक्षा, न्यायालयाच्या पाठीवर कॉमेंट्स करण्यापेक्षा, न्यायालयाच्या तोंडावर पक्षकाराच्या हितासाठी संयमीपणे योग्य